व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मगर रस्त्याच्या मध्यभागी थांबून अचानक गर्दीकडे धावताना दिसत आहे, जे पाहून काही लोक घाबरून ओरडताना दिसत आहेत तर काही अतिउत्साही लोक मगरीच्या मागे धावतानाही दिसत आहे। ही घटना विश्वामित्री नदीपासून फार दूर नसलेल्या परिसरात असलेल्या नरहरी हॉस्पिटल जवळ आयुक्तांच्या बंगल्याजवळ घडली। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवलं आणि नंतर पुन्हा नदीत सोडण्यात आले। वडोदरामधून वाहणारी विश्वामित्री नदी तिच्या मगरींच्या संख्येसाठी ओळखली जाते। त्यापैकी जवळजवळ 300 मगरी त्याच्या 17 किलोमीटरच्या परिसरात राहतात। पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढत जाते तेव्हा हे प्राणी निवासी भागात ढकलले जातात, तेव्हा अशा घटनांमध्ये वाढ होते। सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या असामान्य घटनेबद्दल बरंच काही सांगितले। एकानं कमेंट केली, देवाचे आभार, लोकांनी काही करण्यापूर्वीच त्याला सुरक्षितपणे वाचवलं। पण दुसऱ्या वापरकर्त्यानं लिहिलं, रस्ते मानवांसाठी पुरेसे सुरक्षित नाहीत आणि आता हा मगर इथं फिरू इच्छितो। तिसऱ्या वापरकर्त्यानं म्हटले, गुजरात सरकारनं विश्वामित्र नदीत मगरींचं पालन पोषण सुरू केलं आहे, त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा पाणी काठोकाठ पोहोचते तेव्हा ते एक सामान्य दृश्य असते। धक्कादायक असलं तरी स्थानिकांसाठी अशा घटना पूर्णपणे नवीन नाहीत। गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे नदी ओसंडून वाहत होती आणि डझनभर मगरी शहरात आल्या होत्या। पावसाळा जसा वाढत जातो तसं हे मगर त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर जाऊन थेट शहरी जीवनात येण्याची शक्यता वाढते।